ठीक आहे. स्क्रीन शेअर केलेली आहे. आता SAP लॉग ऑन करा. तू झाला का कालचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कीबोर्डचा? कीबोर्डचं परत तसंच येत होतं मला आता, म्हणूनच मला वेळ लागला लॉग इन करायला. दोन ठीक तीनदा त्याला रिस्टार्ट केलं तर होऊन केलं मग. ठीक आहे. हम्म. व्हेरिएबल लॉग ऑनला क्लिक करायचं. CR01 प्लांट घ्या, 1000 घ्या. ड्रिलिंग.1 करा. ड्रिलिंग मशीन घ्या. आता ड्रिलिंग मशीन आपण से करूया, क्रिएट करूया. ड्रिलिंग 1. बरं ठीक आहे. मला वाटतं जास्त जास्त स्पेस नाही ना. ठीक आहे. DRILL-1 करा. ड्रिल-1. ओके ठीक आहे. वर्क सेंटर कॅटेगरी, दिस इज मशीन. सो आपल्याला मशीन रिलेटेड सगळं घ्यायचं आहे. मशीन. ओके. आता एंटर करा. आपण काय करूया, हा एंटर करा. आता सिस्टम तुम्हाला विचारतंय त्याचं वर्क सेंटरचं नाव क्रिएट टाकायचं आहे आपल्याला. वर्क सेंटरचं नाव ड्रिलिंग मशीन लाईन 1. लाईन 1. ओके. आता याच्यामध्ये जर पाहिलं, आपण मशीन वगैरे सुरुवात सिलेक्शन स्क्रीनवरती वर्क सेंटर कॅटेगरी डिफाईन केलेली, त्यामुळे ती बाय डिफॉल्ट आली. युसेज 009 ऑल टास्क टाईप आलं. स्टँडर्ड व्हॅल्यू की मध्ये आपण SAP1 आहे. हे जनरली काय येतं, SAP आपल्याला रिकमेंड करतं की तुम्ही हे वापरा, स्टँडर्ड व्हॅल्यू की. आता स्टँडर्ड व्हॅल्यू की आल्यानंतर त्याच्यामध्ये सेटअप, मशीन आणि लेबर आलं. ओके. आता जनरली ड्रिलिंग मशीनवरती एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळी आपण ड्रिल वगैरे करतो त्यावेळी तो सेट पण करावा लागतो. प्रॉपर वॉटर लेवलिंग वगैरे म्हणा प्रॉपर करावं लागतं. त्यामुळे त्याच्या ऍक्टिव्हिटी आहेत, सेटअप म्हणा, मशीन म्हणा, लेबर म्हणा, ह्या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होतील. ओके. आता डिफॉल्ट व्हॅल्यूज मध्ये जा. ओके. आता इथे PP01 आहे. ठीक आहे. हे पण घेतलेलं आहे सेटअप. याच्यामध्ये पण आलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टी पॉप्युलेट झालेल्या आहेत. कॅपॅसिटीज मध्ये जा आता. कॅपॅसिटीज मध्ये गेल्यानंतर मशीन पण आहे आणि लेबर कॅपॅसिटी पण आहे. तर हे फॉर्म्युले आलेले आहेत ऑलरेडी. का बरं, हे कारण एक्झिस्टिंग मी केलंय का लेबर तुम्ही? केलेलं आहे का नाही वर्क सेंटर क्रिएट आहे? नाही ठीक आहे. ओके. आता केलं, तुम्ही म्हणजे करून बघितलं होतं मी. लेबर सिलेक्ट केलेलं आणि मग हे जेव्हा हे टाकायचं होतं नाही, ते हम्म, हम्म, 005 आणि 7, तर बरोबर. तेव्हा ते येत नव्हतं माझं. हो, पण सेटअप फॉर्म्युला जो मशीनचा आहे ना, तो तुम्ही त्याचाच टाकलेला एकदा पहा बरं. ड्रॉपडाऊन घ्या मशीनच्या याला. मशीनचा जो सेटअप फॉर्म्युला आहे ना, SAP005 मशीन कॅटेगरीमध्ये, हा तिथे तोच आहे काय मशीनचा सेटअप टाइम. SAP001 आहे सेटअप टाइम. हा हा घ्यायचा का? हो हो. एंटर करा. नाही, एकदा ड्रॉपडाऊन घ्या एकदा, मला एकदा बघू देते. कारण सेटअप SAP
सेटअप SAP सेटअप 01. रिक्वायरमेंटच घेत येस असतो ना. येस बरोबर, हो हो सॉरी बरोबर, पाचच येणार आहे, तिथे पण तोच येणार आहे. प्रोडक्शन सेटअप रिक्वायरमेंट टाइम 5-6, ठीक आहे. आणि प्रोसेसिंग फॉर्म्युला मध्ये एकदा चेक करा. मशीन रिक्वायरमेंट्स, हा तिथे बरोबर आहे, Create बरोबर, झाला. राईट राईट बरोबर आहे, राईट. म्हणजे जनरली काय आहे, प्रोसेसिंग फॉर्म्युला ज्यावेळी मशीन मध्ये तुम्ही चेक करता तिथं मशीन रिक्वायरमेंट्स राहतं आणि प्रोसेसिंग फॉर्म्युला मध्ये लेबर रिक्वायरमेंट्स राहतात. मशीन मशीन रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट्स बरोबर. हम्म. आता हे क्लोज करा. क्लोज तिकडे उजव्या बाजूला पण आहे ना तिथे ऑप्शन तो. हम्म. ठीक आहे. आता जनरली काय करतो आपण, ज्यावेळी पीपीचे लोक वर्क सेंटर वगैरे क्रिएट करतात त्यावेळी शेड्युलिंग टॅब मध्ये येऊन सगळ्या गोष्टी तिथेच एंड करतात आणि नंतर मग आपण फिको कन्सल्टंटला सांगतो की कॉस्टिंगची टॅब आहे तो तुम्ही मेंटेन करा, नाही का, असं आपण जनरली सांगतो त्यांना. ते तुम्ही क्लोज करा ना. हा ते लेबर रिक्वायरमेंट. हा SAP 007. हम्म. हे SAP 007 तर लेबर रिक्वायरमेंट आहे ना. हो बरोबर. पण मग तिथं याच्यामध्ये प्रोसेसिंग फॉर्म्युलामध्ये मशीन रिक्वायरमेंट येणार ना, 6 येणार. 5 आणि 6 वरती मशीन कॅटेगरीला येतं आणि लेबर कॅटेगरीमध्ये हा. काय येतं, 5 आणि 7 येतं. ठीक आहे. हा. आता याचे फॉर्म्युला वगैरे चेक करा. नाही, आधी त्याच्यावरती टिक करायचं, त्याच्यावरती टिक करायचं, सेटअप सेटअप फॉर्म्युलावरती ठेवायचं. मशीन कॅटेगरीमध्ये जा ना, हा मशीन कॅटेगरीमध्ये सेटअप फॉर्म्युलाची जी व्हॅल्यू टाकलेली आहे SAP 005 त्याच्यावरती टिक, त्याच्यावरती कर्सर ठेवायचा. बरं ठीक आहे, तुम्ही त्याच्या आतमध्ये गेला का, 1 स्टेप बॅक या. हा त्याच्यावरती फक्त कर्सर ठेवा आणि खाली फॉर्म्युलावरती डिस्प्ले करा. हा टेस्ट फॉर्म्युला केला तुम्ही, त्याच्या बाजूचं हे करायचं होतं, मला फॉर्म्युला चेक करायचा होता. तो फॉर्म्युला आपण आता व्हॅल्यू हे जेव्हा, करायचं. हा हा ते तुम्ही हे क्लोज करा, आता ही स्क्रीन आलेली क्लोज करा. फॉर्म्युला सेटअप इंटू ऑपरेशन स्प्लिट्स. आता जनरली आपल्या केसमध्ये ऑपरेशन स्प्लिट्स आपण घेत नाही. हे बरोबर ज्यावेळी तुम्ही हे वर्क सेंटर राउटिंग मध्ये यूज वगैरे करता त्यावेळी फॉर्म्युला तिथे कॉम्बिनेशन सगळं तिथे मॅच होतं आणि तिथे पूर्ण जो काही ऑपरेशनला लागलेला टाइम वगैरे आहे त्या ऍक्टिव्हिटीनुसार वगैरे तिथे कॅल्क्युलेट वगैरे होतो. मग आता जस्ट हे फक्त लक्षात घ्या की याच्यामध्ये आपण काय करतो, कॅपॅसिटीज टॅबमध्ये हे सगळे फॉर्म्युलाज वगैरे मेंटेन करतो. त्याच्या काही कॅपॅसिटीज कॅटेगरी राहतात, जसं की मशीन कॅटेगरी असेल तर मशीन, आता हे क्लोज करा, मशीन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही डबल क्लिक केलं तर तुम्हाला त्या वर्क सेंटर रिलेटेड कॅपॅसिटी कॅटेगरी जी मशीन आहे त्याच्या डिटेल्स तुम्हाला भरावे लागतात. कॅपॅसिटी कॅटेगरी 001 ला डबल क्लिक करा. ओके. आता इथं जर दिलं तुम्ही, मग तुम्हाला इथं द्यायचं आहे म्हणजे जनरली आता तुम्ही कुठली 1000 प्लांटमध्ये हे वर्क सेंटर क्रिएट करते तर मग मशीन कॅपॅसिटी द्यायची की मशीन मशीन कॅटेगरी म्हणून कॅपॅसिटी कॅटेगरी मशीन मशीन म्हणा तिथे. ओके, ते झालं. त्याच्यानंतर मग आता आपण खाली सांगतोय की बाबा हे सकाळी हे जे वर्क सेंटर आहे ते कधीपासून चालू आहे, सकाळी 8 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत आहे, 1 तास मध्ये गॅप आहे. ठीक आहे. आणि एक लोक काम करतोय तिथं, त्यामुळे ह्या मशीनवरती जी कॅपॅसिटी आहे ती किती आहे, 8 तासाची आहे. म्हणजे हे दिवसभरातून फक्त 8 तासच मशीन वगैरे चालतं माझं. ठीक आहे, आता सेव्ह करा. आता आपण याच्यामध्ये काय केलं, कॉस्टिंग टॅब वगैरे भरलेलं नाही ना. आता वरती वर्क सेंटरला जाऊन चेंज मोड मध्ये जाऊन सेम डेटा आपण पाहूया. चेंज मोड मध्ये आता डायरेक्ट तुम्ही जर हा एंटर करा. आता डायरेक्ट तुम्ही जर शेड्युलिंग टॅब मध्ये जा एकदा. आता याच्यामध्ये सुद्धा हे सेटअप टाइम एक्झिक्युशन टाइम आहे म्हटल्यानंतर आपण इथे काय करतो, सेटअप आणि प्रोसेसिंग फॉर्म्युला. आता इथे काय आहे, प्रोसेसिंग फॉर्म्युलामध्ये मशीन टाइम का आला, कारण आपली ही जी कॅटेगरी आहे ती मशीन आहे, म्हणून आपण काय केलं, प्रोसेसिंग फॉर्म्युलामध्ये मशीन टाइम वगैरे आपण दिलं. आता इथे लोकेशन ग्रुप ह्याचं काय एवढं इम्पॉर्टन्स नाहीये. कॉस्टिंग टॅब मध्ये जा बरं आता एकदा.
आता हे कॉस्टिंग टाइम मध्ये मला वाटतं ते कालचे आपण 42-30 वगैरे आपण 1000 प्लांटला होतं ना, त्यामुळे तेच त्यांनी कॉपी केलं. आता ऍक्टिव्हिटी युनिटमध्ये ह्याच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी वगैरे आहे त्या ऍक्टिव्हिटी युनिट तुम्हाला द्यायच्या आहेत. जसं की आता त्याचं मिनिट होतं ना काहीतरी, मिनिट 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 प्रत्येकाच्या मिनिट मिनिट कॅटेगरी वगैरे द्यायच्या आणि सेव्ह करायचं. ऍक्टिव्हिटी युनिटमध्ये सेटअप 14-22च्या पुढे मिनिट. ओके, ठीक आहे. हे झालं, सेव्ह करा. आता इन्फॉर्मेशन सेव्ह झाली. आता ज्यावेळी तुम्ही कॉपी फंक्शनॅलिटी यूज करून ज्यावेळी वर्क सेंटर वगैरे क्रिएट करता ते पाहूया आपण. परत एकदा /CR01 ला जावा किंवा तिथून जरी गेलं तरी चालेल. वर्क सेंटर क्रिएट, ठीक आहे. CR01. ओके. आता वर्क सेंटर जे आपलं आहे ना, समजा तुम्हाला काय करायचं आहे, करा ड्रिल-2 करा. क्रिएट करताय तुम्ही, ड्रिल-2 करा. ओके. आता कॉपी करताना आपण काय करतोय, प्लांट आपला 1000च घ्या आणि ड्रिल-1 पासून कॉपी करतोय असं बघा. नाही, आता मला वाटतं तुम्ही टाकताना थोडं चुकीचं टाकलंय ना, त्याच्यामुळे ते घेणार नाही. ते सेम फॉर्मॅटमध्ये टाकायला पाहिजे होतं. ठीक आहे, बॅक स्पेस करा एकदा आणि स्लोली स्लोली टाईप करा, म्हणजे ते तुम्हाला दाखवेल. हे करा, पूर्ण हे करा, पूर्ण काढा हे. की कारण ती जी तुम्ही डॅश देताना चुकीच्या पद्धतीने दिलेली, 2च्या जवळ दिलेली ना, त्याच्यामुळे. DRI. हा, नाही मला तरी पण नाही वाटत घेईल ते. एक तुम्ही हे काम करा, हे जे आहे ना, हे ड्रॉपडाऊन मध्ये जा, बाजूच्या ड्रॉपडाऊन मध्ये जा, तिथून सिलेक्ट करा. तिथे बघा कोणतं, नाही इथून पण जाता येणार नाही तुम्हाला, कारण इथं तो ऑप्शन नसतो. ठीक आहे, हे क्लोज करा. वरचं ड्रिल-2 आहे ना, ते आहे असं पूर्णपणे कॉपी करता येईल का? आणि फक्त त्याच्यामध्ये 1 टाका असं. तुम्ही देताना ते स्पेस दिलं ना, मगाशीच मी तुम्हाला म्हणणार होतो. मग तशा फॉर्मॅटमध्ये देताय का बघा बरं एकदा. ड्रिल नंतर एक स्पेस द्यायचं, डॅश वगैरे देऊन एक करायचं. $L, एक स्पेस द्या आणि डॅश द्या, -1. ठीक आहे, एंटर करा. आता तुम्हाला 2 मिनिटं थांबायचे. तर आता सिस्टम तुम्हाला काय म्हणते तिथे की तुम्हाला कोणता डेटा आहे. आता आपण बघितलं वर्क सेंटर क्रिएट करताना बेसिक डेटा, आपल्या वर्क सेंटरचं डिस्क्रिप्शन, क्लासिफिकेशन, आपल्याला कोणकोणत्या व्हॅल्यूज पाहिजे होत्या. तर आता त्याच्यामध्ये सब सिस्टम ग्रुपिंग जे आहे ते अनटिक करा, आपल्याला त्याची गरज पडत नाही. क्लासिफिकेशन अनटिक करा. हा, आणि टेक्स्ट आपण चेंज करणार आहोत ना, तर टेक्स्ट पण अनटिक करा. ओके. आता ह्याच्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यूज, कॅपॅसिटीज, शेड्युलिंग आणि कॉस्टिंग. ठीक आहे. आता ते कॉपीचं नाही, ते नाही त्याच्या बाजूचं जे बटन आहे ना, हा कॉपी करायचं, म्हणजे ड्रिल-1 मधले हे खालच्या व्हॅल्यू पूर्णपणे कॉपी होतोय. बरोबर. हाय, आता हे अशा ग्रेड आउट दिसतात का तुम्हाला, ह्याचा अर्थ काय झाला, ह्या कॉपी झाल्या. आता आपण कोणतं अनटिक केलेलं होतं, की डिस्क्रिप्शन अनटिक केलेलं होतं. त्याच्यामुळे तुम्ही आता इथं ड्रिल मशीन लाईन 2 असं म्हणा, खालचं लिहा आणि फक्त 1च्या जागी हे करायचं, लाईन 2. ठीक आहे, झाली. एंटर एंटर करत जा आता. हा, याची गरज नाही, 1 स्टेप बॅक या आणि एंटर करा. आता तुम्ही डायरेक्ट कॉस्टिंग टॅबमध्ये आपण हे पण घेतलेले त्याच्यामध्ये, त्यामुळे आहे अशा व्हॅल्यू सगळ्या कॉपी झाल्या. आता सेव्ह कर. लक्षात आलं. त्याच्यामध्ये हे नाही, फक्त जस्ट एक मास्टर डेटा असतो, याच्यामध्ये जास्त काही नाही. याच्या फक्त टेबल लेवलला आपल्याला माहिती असायला हवेत वर्क सेंटर, कारण मास्टर डेटा म्हणल्यानंतर हे याचे क्वेश्चन्स फक्त कसे राहतात, वर्क सेंटर कॅटेगरी कसं आहे, फॉर्म्युला कॅल्क्युलेशन कसं राहतं, आणि एवढंच फक्त आपल्याला माहिती असायला हवं. ठीक आहे. आता आपण काय करूया, वर्क सेंटर आपलं क्रिएट झालं, आता आपण राउटिंग शिकूया. राउटिंग जसं मी तुम्हाला सांगितलं, राउटिंग इज नथिंग बट सेट्स ऑफ ऑपरेशन्स दोज आर रिक्वायर्ड. मे बी आता कुठलंही एक्झाम्पल घ्या, की बाबा आता मला एखादा एखादा घरामध्ये काही असं पर्टिक्युलर स्वीट्स बनवायचे आहेत. ओके. मग त्याच्या स्टेप्स असतील काहीतरी, बाबा ग्राइंडिंग मशीन, हे आपलं मिक्सर मधून काहीतरी ग्राइंडिंग करून घेणं, कशाचा तरी मिक्सचर वगैरे बनवणं, जसं आपण साखर आणि पाणी टाकून मिक्सचर वगैरे बनवतो. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी राहतात. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज झाल्यानंतर शेवटी फॉर एक्झाम्पल लाडू आपण बांधतो, ही शेवटची ऍक्टिव्हिटी झाली.
पण त्याच्या अगोदरच्या काही स्टेप्स वगैरे आहेत. ह्या सगळ्या स्टेप्सना आपण थोडक्यात राउटिंग असं म्हणतो. बरोबर. आता राउटिंग ह्या कुणाच्या करायच्या असतात, तर राउटिंग ह्या करतो आपण जो काही कंपोनंट आपण बनवतो त्याच्या राउटिंग आपल्याला मेंटेन करायच्या राहतात. मग आता आपण एसएपी मध्ये जनरली आपण जे काही कंपोनंट्स इन हाऊस बनवतो नाही का, किंवा सेमी फिनिश्ड कंपोनंट जे आपण आपल्या प्लांटमध्ये किंवा बनवतो, मॅन्युफॅक्चर वगैरे करतो, अशा गोष्टींसाठी आपल्याला राउटिंग मेंटेन कराव्या लागतात. मग तो फिनिश प्रोडक्ट असू दे किंवा सेमी फिनिश प्रोडक्ट असू दे. जनरली रॉ मटेरियलसाठी आपण राउटिंग मेंटेन करत नाही. ठीक आहे, लक्षात आलं? हा. बरोबर. जे राउटिंगचा अर्थ कळाला तुम्हाला, की त्याच्या जे काही स्टेप्स असतील त्या तो पर्टिक्युलर प्रोडक्ट बनवण्यासाठी ज्या काही स्टेप्स आहेत मे बी, आणि ज्या ज्या वर्क सेंटर आपल्याला कामात येणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला घ्या, आपण एक किचनचं एक्झाम्पल पकडूया. किचनमध्ये मिक्सर असतो. मिक्सर हा एक वर्क सेंटर आहे. इंडक्शन हा एक वर्क सेंटर आहे. देन मे बी हा, हे दोन वर्क सेंटर तर आहेतच. आणि नंतर मे बी आपण एखादं प्लेस म्हणूया, एरिया सुद्धा एखादं वर्क सेंटरच राहतो. मे बी किचन फ्लोर वगैरे आपण म्हणूया, की ज्याच्यामध्ये आपण तिथे लाडू वगैरे बांधतो. म्हणजे हे तीन तीन स्टेप झाल्या की मिक्सर मधून मला हे सगळे कंपोनंट्स वगैरे पूर्ण ग्राइंड वगैरे करून घ्यायचे. इंडक्शन वरती मे बी मला एखादं लिक्विड त्याच्यामध्ये बाबा शुगर वगैरे टाकून मला पाक वगैरे बनवायचं नाही का, असं वगैरे सगळं झाल्यानंतर शेवटची माझी प्रोसेस असते लाडू बांधायची. त्यामुळे तीन स्टेप्स झाल्या आणि ह्या तीन स्टेप्स मध्ये आपण निरनिराळे वर्क सेंटर वापरलेले आहेत नाही का. मग त्यामुळे आपण काय केलं, अगोदर वर्क सेंटर हे एक पर्टिक्युलर मास्टर डेटा क्रिएट केला, कारण तो वर्क सेंटर आपल्याला राउटिंग मध्ये जाऊन यूज करायचा आहे. लक्षात येतं तुमच्या? हो. म्हणजे मे बी कळत नसेल तर मला सांगा की मला हा पॉईंट कळला नाही म्हणून. मग आता आपण काय करतो, आपण वर्क सेंटर क्रिएट करून घेतलं. आता आपल्याला जायचंय राउटिंग क्रिएट करण्याबद्दल. मग आता जे काही आपण फिनिश प्रोडक्ट बनवलेले आहेत किंवा एखादा फिनिश प्रोडक्ट जर असेल, आता फॉर एक्झाम्पल जर आपल्याला सिस्टीम मध्ये अगोदर कोणी ज्यांनी जे काही राउटिंग वगैरे बनवलेले आहेत असे प्रोडक्ट जर बघायचे असतील, तर आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा जो प्लांट स्पेसिफिक, कारण राउटिंग हा डेटा प्लांट स्पेसिफिक असतो. म्हणजे कुठल्या तरी एका प्लांटमध्ये त्या राउटिंग मेंटेन केल्या जातात. राउटिंग अशाच मेंटेन करता येत नाही. जसं आपण मटेरियल मास्टरमध्ये पाहिलं की बेसिक डेटा 1 आणि बेसिक डेटा 2 ह्या ज्या दोन व्ह्यूज आहेत मटेरियल मास्टरचे, ते आपण MARA टेबल मधून घेतो. आता आपल्याला MARA टेबल मधून मटेरियल तर मिळेल, पण प्लांट स्पेसिफिक कोणकोणते मटेरियल आहेत हे कळण्यासाठी आपल्याला एक MARC टेबल राहतो. आता काय करा, /n SC16N ला जावा. आपल्याला मटेरियल तरी घ्यायला हवेत ना, कोणते मटेरियल आहेत काय आहेत ते पाहिला एकदा जस्ट. कोणतं मला सिस्टीम मध्ये जे काही एक्झिस्टिंग मटेरियल आहेत ते आपल्याला शोधायचे आणि त्याच्यासाठी राउटिंग चेक करायचे. म्हणजे तुम्ही पण चेक करताना जनरली ही प्रोसेस पाहत जा की सिस्टीम मध्ये कोणते एखाद्या प्लांटसाठी कोणते मटेरियल आहेत, त्या मटेरियलसाठी मला राउटिंग मेंटेन आहे का, ते मटेरियल कॉपी करायचं, त्या मटेरियलचा सगळा मास्टर डेटा क्रिएट चेक करून घ्यायचा. ओके. हा. आता फक्त वर्क सेंटर हे इंडिव्हिज्युअल असतात. वर्क सेंटर कुठले आपण मटेरियलच्या नावाने बनवत नाही. जसं बिल ऑफ मटेरियल, मटेरियल मास्टर मध्ये आपण एक स्पेसिफिक मटेरियल बनवतो. बरोबर. मटेरियल मास्टर जरी हा. क्रिएट जरी केलं तरी मला एका पर्टिक्युलर मटेरियलच्या अगेन्स्ट क्रिएट करावं लागतं आणि त्याच मटेरियलच्या अगेन्स्ट मे बी मला बिल ऑफ मटेरियल मेंटेन करावा लागतो. ओके. फक्त रॉ मटेरियलसाठी आपण बिल ऑफ मटेरियल मेंटेन करत नाही. आता राउटिंगसाठी आपण म्हणतोय की बाबा मला त्या मटेरियलच्या अगेन्स्टच राउटिंग मेंटेन करायचं. जसं की आता फॉर एक्झाम्पल आपण रव्याचे लाडू म्हणूया आपण नाही का, तर रव्याच्या लाडूचा जो काही मटेरियल कोड असेल किंवा पार्ट कोड असेल, तो काहीतरी मला एसएपी मध्ये घ्यावा लागेल. त्याचा बिल ऑफ मटेरियल बनवावं लागेल नाही का. त्याच्यामध्ये शुगर आली, परत रवा आला वगैरे, हे त्याचे बॉम्ब कंपोनंट झाले. परत मग वर्क सेंटर कोणतं आलं, तर मिक्सर आला, आपलं इंडक्शन आलं, किचन एरिया वगैरे आला, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या वर्क सेंटर झालं. आता वर्क सेंटर क्रिएट करताना आपण कुठल्या त्या मटेरियलच्या अनुषंगाने गेलो का, तर नाही. आपण ते मटेरियल क्रिएट करण्यासाठी काय लागतं, कोणतं एखादं स्टेशन, कोणतं एखादं मशीन वगैरे लागतं, त्याच्यानुसार आपण वर्क सेंटर क्रिएट केलेले असतात. आलं लक्षात? आता आपल्याला सिस्टीम मधून असं काही मटेरियल शोधायचे की ज्यांचं आपल्याला एक्झिस्टिंग राउटिंग पाहता येतील. बरोबर. आता तुम्हाला जायचं आहे MARC टेबलमध्ये. आता MARC टेबलमध्ये आपण गेलो का, कारण इथे आपल्याला एखादा प्लांट जर टाकला तर आपल्याला त्या प्लांट मधले मटेरियल मिळू शकतात. ओके. हा. आता काय करायचं, इथे प्लांट 1000 टाका, मटेरियल नका टाकू. आता आता खाली या. आता आपल्याला ह्याच्यामध्ये अजून एक फील्ड अशी असते की तो मटेरियल इन हाऊस आहे का एक्सटर्नल, म्हणजे इन हाऊस आहे का एक्सटर्नली प्रोक्युर्ड आहे. प्रोक्युरमेंट टाईप म्हणून एक फील्ड आहे. खाली स्क्रोल करा थोडं. प्रोक्युरमेंट टाईप म्हणून तिथे आहे, किंवा आपला ज्या लॅपटॉपवरती जी डाऊनची की असते ना ती दाबायची, म्हणजे त्यांनी सुद्धा खाली येतं.
अजून खाली तुम्हाला स्क्रोल करावं लागेल, किंवा उजव्या बाजूला जो आहे ना त्या मोकळ्या स्पेस मध्ये हे करायचं. तिथे नाही करणार, उजव्या बाजूला जी मोकळी स्पेस आहे, आपण स्क्रोल नाही का करत, हा तिकडे, बरोबर, मोकळ्या जागेत फक्त एकदा घ्यायचा. प्रोक्युरमेंट टाईप म्हणून आलाय का कुठे? 2 मिनिटं जास्त गेला तुम्ही वरती, बहुतेक इथं नाही, वर जावा थोडस, त्या मोकळ्या जागेत एकदा, हा वरच्या मोकळ्या जागेत एकदा क्लिक करा फक्त. नाही, खाली चाललाय तुम्ही, मी म्हणालो तुम्हाला मोकळ्या जागेत एकदा क्लिक करा, मोकळ्या जागेत वरच्या वरच्या, हा त्याच्या वरच्या, हा ओके. आता इथे प्रोक्युरमेंट टाईप दिसतोय का बघा कुठे? स्पेशल प्रोक्युरमेंट म्हणून आहे, प्रोक्युरमेंट लॉट साईजच्या खाली प्रोक्युरमेंट आहे. प्रोक्युरमेंट. राईट. हा, मग आता आपण पाहिलंय की मटेरियल मध्ये आपण इन हाऊस असेल तर ई म्हणतो आपण, राईट, ई. आणि जर एक्सटर्नली प्रोक्युर्ड असेल तर एफ असतो. मग आपल्याला शोधायचं आहे काय? आपण आपलं अल्टिमेट एम काय आहे की आपल्याला मटेरियल शोधायचे एका पर्टिक्युलर प्लांट मधून, कारण राउटिंग हा जो डेटा असतो तो प्लांट स्पेसिफिक मेंटेन केला जातो. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला मटेरियल शोधायचे आणि त्या मटेरियलसाठी राउटिंग मेंटेन आहे का ते पाहायचंय. मग आता आपण जर एखादा एखादा कंपोनंट जर फॅक्टरीमध्ये किंवा प्लांटमध्ये बनवत असू तर त्याचा प्रोक्युरमेंट काय असतो? प्रोक्युरमेंट ई असतं, ई, ई फॉर एलिफंट, कॅपिटल. बरं ठीक आहे, घेते सिस्टम समजून, पण तरी पण हा. आता मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं की बाबा आपल्याला अननेसेसरी वगैरे याच्यातून काही नकोय, तर मग आपल्याला काय करायचंच, हे करायचं, डिसिलेक्ट करायचं. तर प्रत्येक करत बसू नका, आता एकदमच सगळे डिसिलेक्ट करा आणि आपल्याला जे पाहिजे ते सिलेक्ट करा. नाही, मी तसं नाही म्हणालो, मी काय म्हणालो की आपल्याला जे सगळे एकदम डिसिलेक्ट करायचं, त्यामुळं डिसिलेक्ट म्हणजे वरती बघा ना, वरती जे नंबर ऑफ एंट्रीज त्याच्या बाजूला जे आहे ना ते नाही, त्याच्या बाजूला बाजूला सिलेक्ट ऑल, सिलेक्ट की त्याच्या बाजूचं डिसिलेक्ट ऑल. त्यामुळे काय होतं, सगळे एकदा डिसिलेक्ट होतात आणि आपल्याला जे हवेत तेच फक्त त्याच्यावरती क्लिक करायचे. प्रोक्युरमेंट ईच्या पुढचा जो आहे BSEKZ, ओके, ते घ्यायचे. आणि आता वरती स्क्रोल वगैरे केला, वरती जावा, स्क्रोल करा. जनरली तुम्हाला वरती जायचं असतं ना, त्यावेळी काय करायचं, मोकळ्या जागेत एकदा हे करायचं. त्यामुळे मोकळ्या जागेत म्हणालो मी, त्या ॲरोला टच नाहीच करायचं. मोकळ्या जागेत फक्त एकदा का तुम्ही क्लिक केलं ना की एक पेज वरती जातं. हा येस, हा. आता 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 तिथं स्पेस नाही तर आता डायरेक्ट त्याला किंवा त्याला ड्रॅग करून वरती उचला ना, म्हणजे ते डायरेक्ट एकदम टॉपला जाईल. ते नाही ड्रॅग करून म्हणालो मी तुम्हाला. म्हणजे आपण लॅपटॉपचे ते असतात ना, हे वगैरे ते दोन्ही ड्रॅग करून एकदम हे करतो. तुम्ही माऊस वापरत नाही का? लॅपटॉपचा हे वापरताय, कीपॅड नाही, वापरताय? लॅपटॉप, कीपॅड, लॅपटॉपच हा. वापर. बरं ठीक आहे, ते त्याच्यावरती ॲरो न्या आणि की दाबायची आणि एकदम टॉपला न्यायचं. ते नाही हो, मी 2 मिनिटं, मला कंट्रोल पण देता येत नाही ना तुम्हाला इथून. ठीक आहे, मला एकदम टॉपला जायचं, तिथे नाही हो, तो जो स्क्रोल बार आहे ना त्याच्यावरती असं बटन दाबायचं आणि डायरेक्ट वरती न्यायचा त्याला. तुमचा डावा हात फक्त ते त्याच्या असतात ना, आपण आपल्या माऊसला कसं असतं, त्या 2 कीज असतात, राईट क्लिक हे वगैरे, ते डाव्या हाताने एक की दाबून धरायची आणि उजवा हात त्या ह्याच्यावरती हे करायचा. तुम्ही कंटिन्यू वापरत नाही का लॅपटॉप? नाही, मला कामच पडत नाही यार. बरं घ्या, त्या वरच्या ॲरोला क्लिक करत राहा, वरच्या ॲरोला क्लिक करत राहा. तिथे नाही, वरच्या ॲरोला, वरच्या ॲरोला, वरचा जो ॲरो आहे ना त्याच्यामध्ये, त्याच्यावरती क्लिक करत राहा. त्याच्या खाली जे 2 अप अँड डाऊन जे ॲरो आहेत ना, अप अँड डाऊन मी म्हणतोय काय तुम्हाला, तिथे नाही हो, वरच्याच बाजूला त्याच्यावरती असं हे करा ना. मी वेगळंच काहीतरी करता, मी तुम्हाला काय म्हणालो, वरचे जे आहेत, वरचे टॉप मोस्टचा जो आहे ना, टॉप मोस्टचा वरच्या बाजूचा, त्याच्यावरती क्लिक करत राहा, ते घेईल वरती. हे ना. ते नाही हो, ॲरो आहे ना, डाऊन आणि अप ॲरो दिसतोय का वरच्या बाजूला तुम्हाला? न्या एकदम त्याला टच करा त्या वरच्या बाजूला. मला मटेरियल आणि प्लांट सिलेक्ट करायचं हो तिथे, हा ओके ठीक आहे, मटेरियल आणि प्लांट सिलेक्ट करा. ठीक आहे, आता एक्झिक्यूट करा.
तुम्हाला काही रेकॉर्ड्स मिळाले. आता रेकॉर्ड्स मध्ये बघा काय दिसतंय, हे जे मटेरियल बनवलेले आहेत आपण, की आता कम्प्युटर आहे, इव्हन बजाज कूलर जो बनवलेला आहे कोणी, असे मटेरियल वगैरे जे आहेत. आता फॉर एक्झाम्पल हे घ्या, जो आता मे बी ह्याच्यातला कोणताही एखादं मटेरियल कॉपी करा आणि ते मटेरियल कॉपी करून CA03 स्क्रीन ओपन करा नवीन. हे नका घेऊ मटेरियल, हे मे बी कन्व्हिनियंट नसेल. कोणतं दुसरं घ्या मटेरियल. खाली आहेत ना खूप सारे मटेरियल. आहे ME_8100 आहे. कोणतंही घ्या त्यातलं. बरं ठीक आहे, ते घ्या चालेल. आपलं इन हाऊसच बनवलेलं आहे. ठीक आहे, कॉपी करा आणि दुसरं स्क्रीन ओपन करून CA03 ला जावा. मला वाटतं त्याची राउटिंग तुम्ही बनवली नसेल त्या मटेरियलची, त्यामुळे जनरली ते सोडून दुसरं घ्या मटेरियल. 3 म्हणा. दुसरं घेऊ का? हा दुसरं घ्या, कारण हे मला वाटतं डेस्कटॉप डेलची आपण राउटिंग बनवलेली नाहीये. तर आपण नेक्स्ट टाइम ज्यावेळी त्याची राउटिंग बनवू ना त्यावेळी ते वापरूया. ME_8100 त्याच्या खालचं मटेरियल घ्या. ठीक आहे, हे कोणतंही घ्या, कोणतंही घ्या. 8110 घ्या, हा घ्या, ठीक आहे, कॉपी करा. /o CA03 टाका. एंटर. आता हे मटेरियल आपण मटेरियल देतं, कंट्रोल V करा डायरेक्ट. नाही, तुम्ही ते कॉपी केलं वाटतं मटेरियल. ठीक आहे, स्क्रीन ओपन आहे ना ती. हो. लॅपटॉप जरा थोडा जास्त हँडल करत जावा. हा, ते कॉपी करा. किंवा जनरली जे कॉपी केलेलं असतं ना ते विंडोज V दाबायचं, सगळे कॉपी केलेले ऑप्शन दिसतात आपल्याला. नाही, तुम्ही त्याच्यावर डबल क्लिक करता, त्याच्यावर फक्त कर्सर ठेवायचं, कंट्रोल C म्हणायचं. आता कंट्रोल C म्हटलं तरी चालेल. झालंय कॉपी. ठीक आहे, आता पुढच्या आपल्या जी एक्झिस्टिंग स्क्रीन होती ना त्याच्यामध्ये जाऊन ते मटेरियल टाकायचं. हा ठीक आहे, आता एंटर करा. ओके, याचा मेंटेन नाही आहे, मटेरियल मास्टर मेंटेन नाही. ठीक आहे, आता एक काम करू, आपण याचं मेंटेन करूया डायरेक्ट. आपण मेंटेन केलेलं मी तुम्हाला परत थोड्या वेळाने स्क्रीन शेअर करून दाखवतो. त्याला वेगळा टेबल मेंटेन करावा लागेल. तर आता मटेरियल आपण कॉपी केलेलं आहे, तर वरच्या हे क्लोज करा आणि राउटिंग मधून क्रिएटच्या ऑप्शनला या. आपण याचा मेंटेनच करू डायरेक्ट. क्रिएट. ठीक आहे, एंटर म्हणा आता. ठीक आहे, आता याच्यामध्ये युसेज आहे, की आता युसेजचा अर्थ काय राहतो, की हे जे मटेरियल आहे, कुठलं मटेरियल ME_8110 तुम्ही हे कशासाठी वापरणार आहात, तर तुम्ही हे वापरणार आहात प्रोडक्शनसाठी. सो यू हॅव टू सिलेक्ट प्रोडक्शन 1. आणि हे युसेज स्टेटस जे आहे ह्या पर्टिक्युलर राउटिंगचा, ही राउटिंग प्रोडक्शनसाठी रिलीज आहे का, म्हणजे प्रोडक्शन मधले लोक वापरू शकतात का, तर येस, 4 हा ऑप्शन वापरायचा, रिलीज, जनरल. ठीक आहे, आता हे झालं. याच्यानंतर हे जे तुम्ही राउटिंग बनवताय ह्या मटेरियलसाठी, तर हे कोणत्या क्वांटिटी, म्हणजे किती क्वांटिटी बनवण्यासाठी वापरलं पाहिजे. तर जनरली फ्रॉम लॉट साईज मध्ये 0 किंवा 1 फक्त लिहा तिथून. फ्रॉम लॉट साईज आहे ना 1, बरोबर. आपण मल्टिपल राउटिंग काय क्रिएट करणार नाही, तर आपण मे बी म्हणू की किती क्वांटिटी बनवू द्या ह्या मटेरियलसाठी. तर मला ह्या एकच हे राउटिंग वापरते. काल जसं आपण पाहिलं की 1 ते 10 साठी आपलं एक वेगळ्या वर्क सेंटरवरती आपण पाहिलं, आणि बाबा जास्त एकदम ह्यूज क्वांटिटीमध्ये जर एखादं कंपोनंट बनवायचं असेल, तर मे बी मग आपण काय केलं की दुसरी राउटिंग बनवलेली होती. आणि ह्या राउटिंगचं कॉम्बिनेशन मग आपण मटेरियल मास्टरमध्ये जाऊन प्रोडक्शन व्हर्जन मेंटेन करत होतो. ठीक आहे, आता फक्त एवढं लक्षात घ्या. आता हे झालं, हे आपण हा हिडर डेटा मेंटेन केलाय. हिडर डेटा कसा ओळखायचं, तर वरती क्रिएट राउटिंगच्या वरती हिडर डिटेल्स आहे. म्हणजे हिडर लेवलची इन्फॉर्मेशन काय आहे, मटेरियल, ग्रुप काउंटर काय आहे, आणि ज्यावेळी तुम्ही सेव्ह करता, आता ज्यावेळी तो ग्रुप नंबर आहे तो ब्लँक आहे, तो तिथे नंतर अपडेट होतो. ज्यावेळी आपण चेंज मोड मध्ये येऊन परत पाहू ना, त्यावेळी ग्रुप हा नंबर तिथे अपडेट होतो. ग्रुप कुठला, खालचा नाही का, ह्याचा टास्क लिस्टच्या खाली इथे नंबर, तो नंतर अपडेट होईल. ज्यावेळी आपण क्रिएट करू ना त्यावेळी ग्रुप मध्ये एक नंबर अपडेट होतो. ओके, आता जायचं आपल्याला ऑपरेशन मध्ये. वरच्या बाजूला. येस, वरच्या बाजूला ऑपरेशन. आता आपण इथे काय करूया, जे काही वर्क सेंटर वगैरे आपल्याला आहेत, ते मग वर्क सेंटर आपण द्यायचे इथे. जसं आता की समजा हे आहे, तर इथं मे बी आपलं ते तुम्ही मागाशी जे केलेलं होतं ते एक वर्क सेंटर द्या,
किंवा ड्रिल-1 ते होतं ना, ते वर्क सेंटर. बरोबर. हा, DRILL स्पेस द्यायचं आणि -1 स्पेस देऊन -1 द्या. हा, ठीक आहे, -1. ओके, ठीक आहे. आता एंटर करा. ओके. आता बघा सिस्टीम काय विचारते, आपण त्या वर्क सेंटरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन केलेल्या. आता सिस्टीम विचारते की तुम्हाला हा कंपोनंट बनवायचा आहे, तर तुम्हाला म्हणजे आता जसं की आपण फॉर एक्झाम्पल आपण मगाशी किचन मधलं उदाहरण घेतलं की मला लाडू बनवायचे आहेत म्हटल्यानंतर मला मिक्सर आहे, मिक्सरला किती वेळ लागतो, सेम तसा प्रकार आहे की बाबा ह्या सगळ्यांचं सगळ्या गोष्टींचे जे काही कंपोनंट्स वगैरे आहेत ते जुळवायला आपल्याला वेळ किती लागतो, राईट. म्हणजे तुम्हाला परवा वाटतं सेटअपचं उदाहरण जे दिलेलं एक्झाम्पल की बाबा 100 पोळ्या बनवायच्यात मला, ते मग सेटअप जो आहे तो करायला आपण इथे म्हणूया की 10 मिनिटं लागतात सेटअपसाठी. ओके, एंटर. आता दुसऱ्या ह्याला जाईल ते डायरेक्ट. ठीक आहे, ही आहे ती काय म्हणू आपण त्याला, वॉर्निंग आहे. एंटर करा परत एकदा. हा, आता मशीन साठी आलं. आपल्या ह्याच्यामध्ये ही मशीन आहे. लेट से मशीन साठी 15 मिनिटं लागतात. आणि एंटर करा. वॉर्निंग आहे, एंटर करा. आता लेबर साठी आपल्याला 10 मिनिटं लागतात. असं आता हे कसं म्हणतोय मी, आपण याचा लॉजिक आहे. सेटअप करताना कोण एक माणूसच करतोय तो. आता 10 वरती क्लिक करा परत, मला तुम्हाला सांगायचं होतं. ऑपरेशन 10 आहे ना, त्याच्यावरती डबल क्लिक करा. ऑपरेशन 10. हा, आता याच्यामध्ये जे आपण ऍक्टिव्हिटी भरल्या 10, 15, 10 वगैरे, हे भरण्याचा अर्थ काय, कारण ही ड्रिलिंग मशीन आपण म्हणतोय, बरोबर. तर आता ड्रिलिंग मशीन म्हणतोय म्हटल्यानंतर सेटअप करताना जनरली तिथे सेटअपचे जे मिनिट्स आहेत ते म्हणजे काय, तो करणारा तर माणूसच आहे, राईट. पण जनरली तो एकदाच करावं लागतं. नंतर नंतर जे काय तुम्ही नंतर फक्त कंपोनंट्स घ्यायचे, त्याच्यावरती टाईट करायचे आणि हे करायचे. सेटअप करायचं म्हटल्यानंतर जे काही जिग्स फिक्सचर वगैरे असतात ना, त्याच्या अरेंजमेंटसाठी ते सेटअप आहे. मशीन म्हटल्यानंतर ऍक्च्युअल टाइम टेकन बाय मशीन. लेबर मीन्स वॉट, की बाबा ते कंपोनंट ड्रिल झाले, त्याला काही ऍक्टिव्हिटी वगैरे केल्या, पुढे कुठेतरी ठेवलं वगैरे, ह्या पूर्ण ऍक्टिव्हिटीसाठी त्याला लागणारा तो टाइम आहे. असं त्या ड्रिल मशीनवरती एवढ्या ऍक्टिव्हिटी असतात आणि त्याच्याप्रमाणे ते स्टँडर्ड व्हॅल्यूज जे आहेत त्याच्यामध्ये सेटअप आहे, मशीन आहे, लेबर आहे, त्या कॉल झाल्या. पण ज्यावेळी आपण राउटिंग क्रिएट करायला गेलो आणि जसं की आपण वर्क सेंटरमध्ये ड्रिल-1 टाकलं, त्यावेळी सिस्टीमने विचारलं की ह्या व्हॅल्यू तुम्हाला त्या पर्टिक्युलर मटेरियलसाठी मेंटेन करावं लागतील. फॉर एक्झाम्पल, आता मगाशी आपण किचनचं उदाहरण घेतलं. किचनमध्ये आपण लाडू बनवतो, किचनमध्ये आपण चपाती वगैरे म्हणा, पोळी भाजी वगैरे बनवतो, बरोबर. प्रोडक्ट माझे डिफरंट आले, पण आपल्याला सांगावं लागेल ना की बाबा पोळी बनवण्यासाठी एवढा वेळ लागतो, लाडू बनवण्यासाठी वेगळा वेळ लागतो. पण ह्या सगळ्या केसमध्ये किचन हे एक सेम वर्क सेंटर राहिलेलं आहे. त्यामुळे जसं जसे प्रोडक्ट तुमचे डिफर होतात तसं तसे तुम्हाला राउटिंग मध्ये ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन द्यावी लागते. तुमच्या लक्षात आलंय का? हा. ठीक आहे. त्यामुळे आपण काय करतो इथे, जनरली ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन प्रत्येक ज्या काही कोणत्याही प्रोडक्टसाठी तुम्ही राउटिंग वगैरे बनवाल त्यावेळी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन ही द्यावीच लागते आणि ही वन टाइम इन्फॉर्मेशन असते. ज्यावेळी तुम्ही हा मटेरियल बनवायला घ्याल त्यावेळी सिस्टीमला कळतं की हे मटेरियल बनवण्यासाठी सेटअप टाइम एवढा आहे, मशीन टाइम एवढा आहे, लेबर टाइम एवढा आहे, हे वर्क सेंटर लागतं. ह्या सगळ्या गोष्टींचा डेटा आपल्याकडे रेडी करतोय आपण. थोडक्यात काय करतोय, पूर्ण मास्टर डेटा सिस्टीम मध्ये फीड करून ठेवतोय आणि ज्यावेळी हा मास्टर डेटा आपल्याला यूज करायची वेळ येते त्यावेळी सिस्टीम बाय डिफॉल्ट हा आपण बनवलेला मास्टर डेटा यूज करतो. लक्षात आलं? ठीक आहे. हो. आता कंपोनंट अलोकेशन मध्ये किंवा वन स्टेप बॅक या इथून. ठीक आहे. आता हे झालं. आता हे ऑपरेशन 10 झालं, बरोबर. आता ऑपरेशन 10 तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे. आता इथून जाऊन फक्त वरच्या बाजूला कंपोनंट अलोकेशन आहे. वर्क सेंटरच्या बाजूला कंपोनंट अलोकेशन, बरोबर. आता कंपोनंट अलोकेशन, नो व्हॅलिड बिल ऑफ मटेरियल एक्झिस्ट, डू यू वॉन्ट टू क्रिएट अ बॉम्ब, येस म्हणा. आता याचा मटेरियल एक्झिस्ट नाही ना, हा बॉम्ब युसेज. इथूनच आपल्याला सिस्टीम म्हणते की बॉम्ब क्रिएट करा, 1 टाका. हा, एंटर. आता एक मटेरियल टाकून द्या याच्यामध्ये, R-1310. काल जे टाकलेलं ना आपण, R-1310, एकच मटेरियल टाका. एंटर. खालचं हे करा, क्वांटिटी टाका, एंटर नका करू, क्वांटिटी टाका. आयटम कॅटेगरी एल सिलेक्ट करा आणि आयटम कॅटेगरी एल. आता युनिट ऑफ मेजरमेंट कुठून येणार सिस्टीमच्या, इथं कसं टाकणार का एल सिस्टीम पकडेल आणि आलं तर कुठनं घेईल ते. तुम्ही जो कंपोनंट टाकलेला आहे R-1310, हा कंपोनंट तुम्ही एंटर केला
ज्यावेळी तुम्ही एंटर कराल त्यावेळी सिस्टीम R-1310 रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती बाय डिफॉल्ट याच्यामध्ये अपडेट करते. एंटर करा. सी आली. आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय, ह्याचा सुद्धा बॉम्ब आहे म्हणून ते ASM टिक झालं अपडेट. बरोबर. आता एंटर करा, वन स्टेप बॅक अँड सेव्ह करा. आता याचा बॉम्ब आपण मेंटेन केला, पण जनरली ह्या वेगवेगळ्या स्टेप आहेत. बरोबर. तुम्ही मेंटेन केला. राउटिंग आपली क्रिएट झाली. आता वरच्या बाजूला जो लेफ्ट कॉर्नर आहे राउटिंग, तिथे जाऊन चेंज मोडला या. तिथे नाही, तिथे नाही. बरं ठीक आहे. इथं पण नाही ना. ठीक आहे. आता आता असू द्या, असू द्या, असू द्या, असू द्या. 2 मिनिटं. ह्याच्यात इथून पण चालतं. हा ठीक आहे. ग्रुप काउंटर 1 सिलेक्ट करा. आता ती पूर्ण लाईन सिलेक्ट करायची खालची, जिथं तुम्ही हे दिले ना पूर्ण, पण ही इन्फॉर्मेशन आपणच टाकलेली आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन आली. आता तुम्ही ऑपरेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते ड्रिल मशीन वगैरे सगळं कळेल. जा परत एकदा. तुम्ही खूप साऱ्या याचे मेंटेन करू शकता. हे बघितलं आपण जे वर्क सेंटर टाकलं. आता हे ऑपरेशन जर सिलेक्ट केलं, हे खालचं ऑपरेशन सिलेक्ट करायचं, लाईन पूर्ण सिलेक्ट करायची, लाईन ऑपरेशन 10 ची पूर्ण लाईन सिलेक्ट करायची आणि ह्या ऑपरेशनला माझे काही कंपोनंट अलोकेट केलेत का. कंपोनंट अलोकेट केलेत म्हणजे याचा अर्थ काय, जे काही बॉम्ब कंपोनंट मला लागतात आणि हे माझे ऑपरेशन आहे. जसं की समजा आता मी फॉर एक्झाम्पल शेंगदाणे घेतले, मिक्सरमध्ये टाकले. बरोबर. मिक्सर म्हटल्यानंतर माझं वर्क सेंटर आहे आणि आपण म्हणू की ग्राइंडिंग ग्राउंडनट्स हे एक माझं ऑपरेशन झालं. मग या ऑपरेशनला माझं काय कंझ्युम होणार आहे, तर माझे ग्राउंडनट्स कंझ्युम होणार आहेत. राईट. सेम तसाच प्रकार आहे की हे काही ऑपरेशन करताना जे काही आपल्याकडे मटेरियल आहे ते मटेरियल आपण कंझ्युम करतोय किंवा वापरतोय. म्हणून आता आपल्याला ह्या ऑपरेशनला कोणते मटेरियल असाइन झालेले आहेत हे जर पाहायचं असेल तर हे ऑपरेशन सिलेक्ट करून कंपोनंट अलोकेशन वरती क्लिक करायचं. सी यू कॅन सी दी कंपोनंट्स. ओके. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, सिलेक्ट हे कंपोनंट्स, हे कंपोनंटची लाईन सिलेक्ट करा. ओके. आता हे कंपोनंटची लाईन सिलेक्ट केली आपण. आता आपल्याला हे हे पर्टिक्युलर जे आहे हे एका, आता बघा इथे आयटम 10 आहे. ठीक आहे. आता आपल्याला हे एका पर्टिक्युलर ऑपरेशनला सिलेक्ट करावं लागेल. तर इथे न्यू असाइनमेंटला सिलेक्ट करा. जनरली ते असतंच बाय डिफॉल्ट त्याला. आता ऑपरेशन ऍक्टिव्हिटी लिस्ट वरती खाली सिलेक्ट करा. त्याच्या तिथे नाही, हा तिथे. आता इथे एकच ऑपरेशन आहे. ठीक आहे. ऑपरेशन ऍक्टिव्हिटी 10 आहे. बरोबर. हे एंटर करा. ठीक आहे. म्हणजे एंटर म्हणजे खालचं, हा ते झालं. म्हणजे हे ऑपरेशन 10 त्याला सिलेक्ट झालं. आता त्याच्या बघा तुम्हाला दिसतंय उजव्या बाजूला ते ऑपरेशन 10 दिसतंय का. त्याच्या बाजूला नाही नाही, उजव्या बाजूला जा, उजव्या बाजूला अजून ही लाईन पूर्ण वाचा ना. जे तुम्ही पाहताय ना ते बघत जावा. हे ऑपरेशन 10 आहे म्हणजे हे जे मटेरियल आहे ते माझं ऑपरेशन 10 ला सिलेक्ट झालेलं आहे. ओके. आता जर समजा कदाचित तुमच्या राउटिंग मध्ये 2-3 ऑपरेशन जर असतील तर तुम्ही मटेरियल्स कोणत्या ऑपरेशनला सिलेक्ट करायचे किंवा असाइन करायचे हे सुद्धा तुम्ही न्यू असाइनमेंट किंवा रिअसाइन मध्ये करू शकता. ठीक आहे. ते आपण पाहू थोड्या वेळाने. आता ऑपरेशनच्या बाजूला बॅकफ्लश म्हणून आहे. ऑपरेशनच्या बाजूला बॅकफ्लश, तो वाचा शब्द अगोदर, नुसतं टिक करू नका. वरचं वाचायचं, ते वरती वाचायचं. वरती त्याच्यावरती तुम्ही कर्सर नेला की नाव येतं. काय आहे, बॅकफ्लश. हा इंडिकेटर आहे. हे तुम्ही टिक करा आता याला. ओके. आता याचा थोडं समजून घ्या. ह्याचं काय आहे, जसं की मी तुम्हाला मगाशी मिक्सरचं उदाहरण दिलं. मिक्सरमध्ये मी शेंगदाणे टाकले. शेंगदाणे टाकल्यानंतर शेंगदाणे माझे कंझ्युम झाले. बरोबर. त्यामुळं हे मटेरियल माझं कंझ्युम होणं गरजेचं आहे. नाहीतर बघा कसं होईल, फॉर एक्झाम्पल मला आता 10 किलो लाडू बनवायचे. 10 किलो लाडू बनवताना जर माझ्याकडे मी किचन मधले सगळे 10च्या 10 किलो जर शेंगदाणे वापरले, राईट. शेंगदाणे वापरल्यानंतर हे आहे. पण जर सिस्टीम मध्ये मी कंझ्युमच नाही केलं, सिस्टीमला माहिती नाहीये सिस्टीम मध्ये शेंगदाण्याचा स्टॉक 10 आहे. पण जर तुम्ही लाडू करण्यासाठी शेंगदाणे जर वापरले पण ते कंझ्युमच केले नाहीत, तर तुम्हाला सिस्टीम काय दाखवेल, लाडू पण तुमचे 10 किलो आहेत आणि शेंगदाणे पण 10 किलो आहेत. वेरएज आपण काय केलंय की आपण शेंगदाणे कंझ्युम करून एक वेगळा प्रोडक्ट बनवलेला आहे. तुमच्या लक्षात आलं का. त्याच्यामुळं आपल्या रॉ मटेरियलचं कन्झम्पशन होणं गरजेचं आहे. आपण इथं काय केलं, ऑपरेशन 10 ला हे जे कंपोनंट आहे R-1310 हे कंपोनंट आपण कंझ्युम केलं. ओके. हे R-1310 कंपोनंट कोणाचा आहे, तर त्या वरच्या मटेरियलचा आहे. हे बॉम्ब कंपोनंट आहेत. हे जे आहेत हे बॉम्ब कंपोनंट आहेत. हे कंपोनंट आपण ह्या 10 ऑपरेशनला असाइन केले आणि आपण म्हणतोय की बाबा हे ऑपरेशन कंप्लीट झाल्यानंतर
ह्या मटेरियलचा स्टॉक पण माझ्याकडून निघून जाईल आणि मला माझं वरचं जे मटेरियल आहे ME8110 हे स्टॉकमध्ये मिळेल. थोडक्यात काय, मटेरियल ME8110 हे आहे, हे आपला शेंगदाण्याचा लाडू आहे आणि हे जे खालचे कंपोनंट आहेत हे आपले शेंगदाणे आहेत. त्यामुळे लाडू बनवताना पहिलं ऑपरेशन ज्यावेळी मी कंप्लीट करेल त्यावेळी एक्सपेक्टेड काय आहेत की हे खालचे ग्राउंडनट माझे संपले पाहिजेत. संपल्यानंतरच मला लाडूचा स्टॉक अपडेट करता येईल. मला दोन्ही सिस्टीम दाखवणार नाही ना, मग ते थोडंसं कुठेतरी एक विसंगती होईल की बाबा रॉ मटेरियलचा पण स्टॉक आहे, फिनिशचा पण स्टॉक वाढतोय. म्हणजे मग ते काय म्हणू आपण त्याला, इन्व्हेंटरीवरती प्रॉपर कंट्रोल राहत नाही. त्यामुळे सिस्टीमला आपल्याला कुठंतरी हे पण अपडेट्स देणं गरजेचं आहे की मी एखादा फिनिश प्रोडक्ट ज्यावेळी बनवतो त्यावेळी माझे रॉ मटेरियल्स पण मला कन्झ्युम करावे लागतात. तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये जर समजा तुम्ही आता तुमच्या कंपनीमध्येच पहा की तुम्ही ती ह्याची पावडर वगैरे आणता, कशाची, कोणती टॅबलेट ती, काय त्या टॅबलेटचं नाव, हा पॅरासिटामॉलची पावडर वगैरे आणताय आणि तुम्ही डोलो बनवताय फॉर एक्झाम्पल. मग आता तुम्ही पॅरासिटामॉलची पावडर आणली, त्याच्यापासून तुम्ही बनवली, पण तुम्हाला कुठेतरी कळेल ना की बाबा अरे पावडर संपली आणि माझा स्टॉक अपडेट झालेला आहे, फिनिश प्रोडक्टचा स्टॉक अपडेट झालेला आहे. पण सिस्टीमला हे कळणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला हा मास्टर डेटा पिक करताना कोणत्या स्टेजला कोणकोणते कंपोनंट्स संपणार आहेत किंवा कन्झ्युम होणार आहेत हे अपडेट्स द्यावे लागतात आपल्याला. त्यासाठी आपण काय केलं, हा जो कंपोनंट आहे हा ऑपरेशन 10 ला असाइन केला आणि आपण सांगतोय त्याला की माझं ऑपरेशन 10 ज्यावेळी कंप्लीट होईल त्यावेळी ह्या कंपोनंटचा जो काही स्टॉक आहे, मी जो 1 क्वांटिटी म्हणतोय, तो स्टॉक ऑटोमॅटिक कन्झ्युम झाला पाहिजे. राईट, ही इन्फॉर्मेशन आपण दिली. आता आपण सेव्ह करूया. मला वाटतं हे तुमचं सेव्ह झालं असेल का? गेलं वाटतं परत. ठीक आहे, बघा परत करून परत करावं लागेल आता. हे परफॉर्म करणं एवढं अवघड नाहीये, पण त्याच्या मागची थेअरी समजून घेणं जरा थोडंसं हे आहे. का बरं, कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, वरच्या बाजू बाहेर कर. आता ते मटेरियल येईल, ते CA03 जावा. बॅक स्पेस द्या. ते मटेरियल प्लांट आपला 1000 आहे, पण मला नाही वाटत सेव्ह झाला असेल. हो झाला असेल, आपण केलं ना मागाशी. ठीक, हा एंटर करा. ओके, ठीक आहे, इथपर्यंत झालेलं म्हणजे तुम्ही ऑपरेशन वगैरे बनवलंय. आता मला वाटतं वरती 1 स्टेप बॅक येऊन राउटिंग मध्ये जाऊन चेंज मोड मध्ये जा. आपल्याला ते बॅक फ्लश केल्यानंतर तुम्ही सेव्ह केलं नव्हतं ना, त्यामुळे ते कदाचित सेव्ह नसेल झालं. राउटिंग चेंज आणि एकदा कंपोनंट अलोकेशन झालंय का बघा, एंटर. ऑपरेशनला सिलेक्ट करायचं, कंपोनंट अलोकेशनला जायचं. कंपोनंट अलोकेशन, ओके, हे कंपोनंट सिलेक्ट करायचे. ओके, ते झालं. न्यू असाइनमेंट म्हणायचं. हा, पण आता मला वाटतं हा ठीक आहे 10. ओके, एंटर. आता ते ऑपरेशन आलं बघा, ऑपरेशन 10 आलं, राईट, दाखवलं तिथे. बॅकफ्लश करायचं आणि सेव्ह करायचं. ठीक आहे, आता काय करायचं, हे सेव्ह झालं. आता परत एंटर करा, आपण परत एकदा जाऊया. हा, आता काय करा, ऑपरेशन 20 ऍड करा ह्याच्यामध्ये. आपलं 1126 कालचं जे वर्क सेंटर होतं ना, नाही नाही, 20 मध्ये खालच्या लाईनला तुम्हाला दुसरं वर्क सेंटर ऍड करायचंय. आपण काय करतोय, हे राउटिंग म्हणताना आता आपण पहिल्यांदा मिक्सर केला, राईट. आता आपण म्हणतोय की मे बी आपण हे करायचं 1126 करा ना, किंवा 1121 जे काल आपण क्रिएट केलं ना, एक एक वर्क सेंटर होतं 1121. हा, हा ठीक आहे, एंटर करा.
आता हे सांगतोय तुम्हाला विचारतोय किती वेळ लागतो, द्या अंदाजे 5 काय असेल ते दे, काही पण द्या. हा एंटर करा, एंटर एंटर, हा व्हॅल्यू टाका. नाही नाही, तुम्ही ते मिनिट हे करा, ते मिनिट करा आणि ते व्हॅल्यू टाका. MIN टाकायचं, बघायची गरज नाही होत त्याच्यात खूप वेळ लागतो. त्या ह्याच्याच बाजूला ते बटन आहे, हा ठीक आहे. MIN टाकायचं, ठीक आहे. आणि त्याच्या बाजूला काही अपडेट करा, एंटर. हा तिथे कर्सर न्यायचं आणि व्हॅल्यू टाकायची, ठीक आहे. एंटर झालं, एंटर. ऑपरेशन माझं ऍड झालं. आता मगाशी जे मी तुम्हाला बोललेलो की आता डिस्क्रिप्शन पण देऊ शकता तुम्ही, की असेंब्ली म्हणा आणि वरच्याला ड्रिलिंग म्हणायचं. असेंब्ली आणि वरच्याला ड्रिलिंग म्हणा, जे एक डिस्क्रिप्शन आपलं असावं. ठीक आहे, ठीक आहे. आता हे झालं. आता बघा, मगाशी मी जे तुम्हाला काय बोललो की आपले जे कंपोनंट आपण असाइन केलेले होते, ते कंपोनंट आपल्या कुठल्या ऑपरेशनला आपण असाइन केलंय? हॅलो, हा हा. कोणत्या ऑपरेशनला आपण ते कंपोनंट असाइन केले? ऑपरेशन 10 ला केले, ऑपरेशन बरोबर? 10. हा. 10 ला. आता समजा मला असं वाटलं की बाबा जे मटेरियल मला लागतं ना असेंब्लीमध्ये, ते कंपोनंट मला ऑपरेशन 20 ला असाइन करायचे. ओके, हा रिअसाइन, हा नाही सिलेक्ट करावं लागेल. नो कंपोनंट अलोकेशन हॅज बीन सिलेक्टेड. कंपोनंट सिलेक्ट करा ना. आता दिसतंय आपल्याला की हा कंपोनंट 10 ला असाइन आहे. नाही नाही नाही, थांबा थांबा थांबा. त्या लाईनला सिलेक्ट करा. आता जे दिसते ना खाली तुम्हाला आयटम ओव्हरव्ह्यू मध्ये, ती लाईन सिलेक्ट करा पूर्ण. सिलेक्ट म्हणजे हा तिथून सिलेक्ट करायची. आता तुम्ही इथं काय दिसतंय आपल्याला, हा कंपोनंट ऑपरेशन 10 ला असाइन आहे. मग आता मला काय म्हणायचंय, रिअसाइन म्हणायचंय ना, किंवा मला हा कंपोनंट दुसऱ्या ऑपरेशनला असाइन करायचा आहे. तर आता ते विचारतोय तुम्हाला की 10 पासून कुठल्या ऑपरेशनला, तर तुम्हाला किती ऑपरेशन आहे ते कळण्यासाठी तुम्हाला आता माहिती आहे 20 ऑपरेशन आहेत, किंवा मे बी मी खालच्या ऑपरेशन ऍक्टिव्हिटी लिस्ट म्हणून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, हा हे पण चालेल, सेम राहतं ते. करा एंटर. बघा तिथे काय झालं, ऑपरेशन 20 आलं का, म्हणजे आपले जे कंपोनंट होते ऑपरेशन 10 वरून आपण ऑपरेशन 20 ला असाइन केले. म्हणजे आता जनरली फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आता लाडूच बनवतोय म्हटलं, शेंगदाणे पण काही ऑपरेशनला कंझ्युम झाले पाहिजेत, काजू पण काही ऑपरेशनला कंझ्युम झाले पाहिजेत, मनुके सुद्धा काही ऑपरेशनला कंझ्युम झाले पाहिजेत. त्या अशा स्टेपने असतात. त्यामुळे मे बी मग आपण जे काही आपण ऑपरेशन वगैरे करू त्या ऑपरेशनला आपल्याला ते मटेरियल आपल्याला कंझ्युम करता येतं. तुमच्या लक्षात आलं का? हॅलो, हो हो. ठीक आहे, चालेल. मग आता दुसरं राउटिंग करा क्रिएट. तुमचं हे लक्षात आलं असेल ना, तर काय करा, आता जनरली मटेरियल जे तुम्ही काही क्रिएट वगैरे केलेले आहेत, त्या मटेरियलसाठी राउटिंग मेंटेन करा. म्हणजे तुमचं मग ते कॉम्प्युटर असेल किंवा केल्विन वगैरे असेल, त्या सगळ्यांसाठी राउटिंग मेंटेन करा. ठीक आहे, आज मला वाटतं आपण थांबूया का कंटिन्यू करायचंय? 9:15 झालं ना, म्हणून म्हणतोय. ठीक आहे, मग उद्या मी करून बघते प्रॅक्टिस. चालेल, हो. ठीक आहे, ओके, चलो बाय.